सत्यजित, कुणी पाहिलं म्हणजे? काय चाललंय? घे ना. अरे सत्यजित, बरं चल लवकर चल. अरे ये. थँक्स अमृता. आय लव्ह यू. I love you too. आमचं असं म्हणणं होतं की साखरपुड्याला विशेष काही करायचं नाही, म्हणजे उगाच उधळमाधळ नको ना, अगदी साधेपणाने करूया. अगदी माझ्या मनातलं बोललात वंदना ताई. आणि लग्नाच्या वेळेला करू की सगळं अगदी सागर संगीत? छान, म्हणजे मलाही अगदी असंच वाटतंय. वंदनाताई म्हणाल्या ना की सगळं तुम्ही ठरवलेलं आहे की कार्य साधेपणाने करायचं. तर मी काय म्हणतो की एखादा मोठा हॉल घेण्यापेक्षा आपण साखरपुडा आपल्या वाड्यावरच करूया. अहो पण नाही, अतिशय उत्तम कल्पना आहे श्रीधरराव, आपण इथेच करू. चल आता ठरलं, साखरपुडा आपल्या वाड्यातच होणार. ऍब्सोल्युटली फाईन. आय मीन काहीही प्रॉब्लेम नाहीये. पारंपरिक अत्तर आहेत. उलट आजकाल अशा ट्रॅडिशनल सेंट्सला असा स्ट्रॉंग ओडर पण नसतो. पूर्वी कसं लोक आवर्जून अत्तर वापरायचे ना, हल्ली काय सेंट्स निघाले, डिओड्रंट्स निघाले. हो, मग तुमचे पण सेंट्स आहेतच ना? तोच तर प्रॉब्लेम आहे. आमचे जे काही सेंट आहेत ते फार तर आमच्या नातेवाईकांनाच माहिती असतील. खर तर या धंद्यातल्या बऱ्याचशा ट्रॅडिशनल कंपन्या याचमुळे बंद पडल्यात. मग आता तूच सुचव ना काहीतरी. ओके, आपण असं करूया. हे प्रोजेक्ट आपण 2 फेजेस मध्ये करू. पहिल्या फेज मध्ये आहे तीच सेंट परत इंट्रोड्यूस करूयात. परत तीच? हो, फक्त एका वेगळ्या पद्धतीने. आय मीन नवीन लेबल्स, नवीन डिझाईन बॉटल्स, नवीन नावं. ओके. अँड व्हॉट अबाउट द सेकंड फेज? हा, माझ्या नावावरती 3 सेंट्सची पेटंट आहेत. पहिली फेज संपली, त्या मालावरची लोकांची रिॲक्शन आली, जी ऑफकोर्स पॉझिटिव्ह असेल. त्यानंतर आपण हा माल बाजारात आणू. मी म्हणलं होतं ना, आता सगळं सुरळीत पार पडेल. जावयाचा पायगुणच आहे तसा. वहिनी, त्या दिवशी बोलणी करताना अशी का वागत होती हो सुरुची? काय नीट तर होती की? नाही, मनात काहीतरी चलबिचल चालू होती तिच्या. असं काही असतं तर रेवानं तिच्या घरच्यांनी सांगितलं नसतं का? काय नाही, तर तसं काही नाही. अरे पण सध्या घरात आहेत रे. वंदना, सुरुची माझी कोणीच नाहीये का? तिच्याशी माझं नातं काही नाहीच. असं नाही. माझ्या मुलीच्या साखरपुड्यासाठी दिलेत असं समज, बस. सरप्राईज! माझ्या तायाच्या साखरपुड्याचं सगळं सामान रेडी आहे. आता फक्त थोडेच दिवस आणि मग. ताया, काय झालं? काही नाही ग. ही साखरपुड्याची तयारी आपण अशी चोरून करतोय आणि ते सुद्धा आईबाबांच्या नकळत. ताया, हे बघ, शांत हो. सत्यजित म्हणालाय ना की तो आईबाबांशी बोलणार आहे म्हणून. सगळं नीट होईल. डोंट वरी ताया. आणि तोपर्यंत हे गोड क्षण तुला एन्जॉय करायला नकोत का? काय? आणि आता डोळे पुसा आणि तू आधी ऐक, इथे बस बस बस. आणि मला हे घालून दाखव. आवडलं? छान आहे ताया, खूप छान आहे. प्रेम प्रेम कर प्रेम प्रेम तू